हॅलो दोस्तो, तर आज मी बनवते सोयाबीनचा पुलाव बनवते. तर इथं मी तांदूळ घेतला आहे. तुम्हाला आधी सगळं साहित्य दाखवते, मग मी किती काय घेतलं ते नंतर सांगते. तांदूळ, कोथिंबीर, एक कांदा घेतला, कढीपत्ता, तेजपत्ता, परत सोयाबीन घेतलं मी 1 वाटी. इथं मी बारीक सोयाबीन घेतले. तुम्ही पाहिजे तर मोठा सोयाबीन जो येतो तो बी घेऊ शकता, पण माझ्या जो बारीक होता म्हणून मी बारीक घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग एक दालचिनी फूल घेतलं, हे दगडफूल आणि दालचिनी आहे. त्यानंतर मग 2 टमाटे, बडी विलायची घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर मग मी इथं लवंग घेतलेले आहेत. बडी विलायची घेतल्यामुळं मी विलायची नाही घेतली, फक्त लवंग घेतली. त्यानंतर इथं 2 चम्मच दही घेतली. दही तुम्ही तुमची सोयाबीन किती त्या हिशोबाने घेऊ शकता. अगर सोयाबीन कमी असलं तर कमीही घेऊ शकता, जास्त असलं तर वाढूही शकता. तर ह्या पद्धतीने मी एवढे सगळे साहित्य घेतलेले आहेत. त्यानंतर मग आपला हा बेसिक जो मसाला आहे तो घेतलेला आहे, आपला रेग्युलर जो मसाला आहे तो. त्यानंतर मग मी इथं आता गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, ज्याच्यात मी आता सोयाबीन टाकेल. चांगलं पाणी उकळून घ्यायचं, मग त्याच्यात सोयाबीन टाकायचं. बघा इथं माझं आता पाणी गरम झालेलं आहे आणि मी इथं सोयाबीन टाकून दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी गॅस बंद करून देईल, कारण की गरम पाणी झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी याच्यात 5 ते 10 मिनटं ठेवेल. आणि नंतर इथं माझा तांदूळ आहे, हा मी 1.5 वाटी घेतलेला आहे. ही जी माझी मोठी वाटी आहे ही 1.5 वाटी घेतलेली आहे. आणि त्याच हिशोबाने आपण ह्या ज्या वाटीने माप तांदूळ घेतले त्याच मापाने पाणी पण घ्यायचं. तर मी आता इथं कांदा आणि टमाटा कापून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं साहित्य बघूया. तर मग इथं मी कांदा आणि कोथिंबीर आणि टमाटा कापून घेतलेला आहे, जाड बारीक. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कापू शकता. इथं मी गरम पाण्यातनं सोयाबीन काढून घेतलेलं आहे आणि याला चांगलं पाणी त्याच्यातलं नितरून घेईल, असं दाबून दाबून पाणी काढायचं. पण मग सोयाबीन थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यातनं तो कांदा कापायचा. तर मग इथं माझा कांदा तयार आहे. आणि हे बघा इथं असं जे दाबून काढायचं. इथं माझे आता थंड होऊन गेलेले आहेत म्हणून मी इथं दाबून चांगलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि व्यवस्थित काढायचं. ते पण मग गरम आणि थंड बघा तुम्ही, नाही तर खूप गरम असलं ना तर चटकाही बसू शकतो. तर त्यानंतर मग मी ह्याच्यानंतर मग बाकीचं इथं मी माझं सगळं काढून घेतलेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण मी पाणी काढून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला सोयाबीन पाहिजे त्या पद्धतीने मी हे काढून घेतलं. आता याच्यात मी दही, त्याच्यानंतर लाल मिरची, हिंग आणि थोडंसं नॉर्मल मीठ, धण्यापूड हे सगळं साहित्य टाकून घेईल. आणि त्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घेईल. इथं मला 2 चम्मच जे मी दही घेतलं होतं ते कमी पडलं होतं, नंतर मी अजून दही ॲड केली होती. तर मग हे बघा इथं मी आता हे सगळं जे आहे ते मिक्स करून गेलं आहे. बघा माझं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी इथं आणि नंतर मग मी हे मुरू देईल आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. इथं मी मीठ घेतलेलं आहे 1 वाटीत चवीनुसार. तर इथं मी आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यानंतर मग मी याच्यात तेल टाकेल. तेलच्या ऐवजी तुम्ही तूप या बटरचा बी वापर करू शकता, पण मी इथं तेल वापरते. पुलावला सहसा तूप, बटर या तेल कुठलंही तुम्ही वापरू शकता, त्याच्यात काही हरकत नसते. आणि जास्त करून मी तेलातच पुलाव बनवते, एखाद्या वेळेस मी तुपात बनवते. तर मग इथं आता सोयाबीन जे मोहरी आणि जिरं मी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर हे चांगलं कलसलं की त्याच्यानंतर मी याच्यात जे आपले खडे मसाले आहेत ते टाकेल, जसं की लवंग आहे, बडी विलायची आहे, ताजपत्ता आहे, त्यानंतर मग कढीपत्ता आहे, परत लवंग वगैरे जे जे आपले आपण दालचिनी वगैरे जे जे आपण मसाले घेतले ते एक एक करून मी आता इथं टाकते. आणि ते चांगले कलसून घेईल. आणि त्यानंतर मग बाकीचे
साहित्य हे करूया. तर इथं हे मी सगळे कलसून घेईल आणि मस्तपैकी कलसले का त्यानंतर मी इथं कांदा घालूया. हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी चांगले आणि तुम्ही जे मसाल्यांना जेवढं कलसलं ना तेवढी टेस्ट देते, खूप छान चव लागते. तर इथं मी आता माझे सगळे कलसून घेतले. त्यानंतर मी इथं आता कांदा टाकते. कांदा बी चांगला बारीक जाडतो तो तुमच्या हिशोबाने कापू शकता तुम्ही. इथं थोडासा जाड कापला मी आणि इथं आता आपण हा चांगला गोल्डन होऊ द्यायचा, पूर्ण गोल्डन बी नाही होऊ द्यायचं, जास्त थोडासा होऊ द्यायचा. इथं आता माझा हा चांगला कलसला. आता इथे मी टमॅटो टाकते. टमॅटो बी चांगला कलसून घेईल. टमॅटो आणि तुम्हाला टमॅटो आवडत नसेल तर तुम्ही ते नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं नॉर्मल मीठ टाकते कारण की टमाटा आपला लवकर शिजून जातो. हे टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर टमाटर लवकर शिजतो आणि त्यानंतर मग हे चांगलं कलसलं गेलं का त्याच्यात आपले जे बेसिक मसाले ते टाकायचे. बेसिक मसाल्यामध्ये तुम्हाला मी आधी टाकून दिलेलं आहे काय काय टाकायचं इथं. हे बघा इथं पण मस्तपैकी आता कलसून घेतलेलं आहे आणि किती छान कलर येतो बघा तुम्ही टमाटरमध्ये. तर मग आता इथे मी माझे बाकीचे बेसिक मसाला टाकते, जसं गरम मसाला आहे, परत लाल मिरची आहे, हिंग आहे, धनिया पावडर आहे, परत हळद आहे. हे सगळे आपले जे बेसिक मसाले आहेत ते सगळे घालूया. हे आपले चवीनुसार घालू शकतात. तिखट जसं वाटलं तसं तुम्ही घालू शकता. माझे हे बेसिक सगळे मसाले मी टाकलेले आहेत आणि त्यानंतर मग इथं हिंग वगैरे सगळं टाकलं आणि हे चांगलं कलसून घ्यायचं. मसाला जेवढा तुम्ही चांगला कलसला तेवढं चव येते. ह्या पद्धतीने मी आता चांगलं कलसून घेतलं. बघू शकता कलर किती छान येतोय आणि मसाल्याला कलर आला म्हणजे आपला पुलावला कलर येईलच, ही 100% गॅरंटी असते. तर आता कलसल्यानंतर मी आता इथं सोयाबीन टाकेल, जो आपण दहीमध्ये मुरावायला ठेवलेलं होतं. हे बघा या पद्धतीने सोयाबीन मी टाकले. पाण्यात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठे झाले ते. पण मग ना ते बारीक असले का ते खिचे पुलावमध्ये दिसत नाही आहे, मोठे असले का ते पुलावमध्ये दिसतात. तर हे बघा हे बी मी चांगलं कलसून घेईन आणि त्यानंतर मग मी इथं तांदूळ घालेल. बघा मस्तपैकी कलसलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता मी इथं तांदूळ घालेल. हे बघा आपण जो तांदूळचं माप घेतलं जे वाटी, त्याच वाटीच्या मापाने तुम्ही हे टाकू शकता. तर इथं मी थोडासा लेली मीठ मसाला आहे तो थोडासा नॉर्मल टाकते. बिर्याणी पुलाव मसाला जे तो मी नॉर्मल टाकते. पण मग खूप तिखट होऊन गेला होता. तर हे बघा नॉर्मल टाकायचा, टेस्टसाठी जास्त काहीच नाही. कारण की आपले बेसिक मसाले बी आपण टाकलेले आहेत म्हणून मग तो नॉर्मल टाकायचा. आता जी वाटीवर आपण हे घेतलं त्याच वाटीवर आपण पाणी घ्यायचं आहे. मी इथं 1.5 वाटी घेतलं होतं म्हणून मी 3 वाट्या टाकेल. म्हणजे अगर 1 वाटी तांदूळ असला तर 2 वाट्या पाणी टाकायचं. पण मग तुमच्या तांदूळच्या हिशोबाने टाका कारण की काही तांदूळांना खूप पाणी लागतं, काही तांदूळांना बिलकुल पाणी लागत नाही. तर हे बघा या पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे आणि याच्यात मग मी चवीनुसार मीठ घालेल आणि मग बाकीचं सगळं तयार होऊन जाईल. तर हे बघा ह्या पद्धतीने माझा हा पुलाव तयार आहे आणि मी आता याला झाकण लावून हे करेल. पण त्याच्या आधी मी आधी चवीनुसार मीठ टाकेल. पण मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण याच्या वेळेस पण मीठ टाकलेलं टमाट्यात पण आणि सोयाबीनमध्ये पण मीठ टाकलेलं म्हणून आपली टेस्टनुसार तुम्ही मीठ टाका आणि कमी चवीनुसारच टाका. लक्षात घेऊन मग ते मीठ टाका आणि त्यानंतर मग कोथिंबीर टाकायची आणि नंतर मग व्यवस्थित चाळून आपण झाकण लावून देऊ आणि 2 शिट्ट्या होऊ देऊ. तर मग आता इथं मी झाकण लावते. हे बघा झाकण लावलं मी आणि त्यानंतर इथे शिट्टी बी लावली मी
आणि याचे आता आपण 2 शिट्ट्या होऊ देऊ आणि गॅस आहे तो मिडियम ठेवायचा, जास्त फूल नाही ठेवायचा आहे, मिडियमवरच ठेवायचा. इथं माझी पहिली शिट्टी झाली आहे. त्यानंतर दोन शिट्ट्यानंतर वाफू द्यायचा, म्हणजे पूर्ण हवा हवा लागली काढून घ्यायची. इथं माझ्या शिट्ट्या झालेल्या आहेत. त्यानंतर मग मी हवा काढून घेतली आणि कुकर उघडून घेतला. तर हे बघा मी इथं हवा काढली आणि त्यानंतर मग माझा कुकर ओपन करते. तुम्हाला दाखवते मी किती छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान कलर आला आहे. हे बघा टेस्ट पण तेवढी छान आलेली होती. बघा एक एक दाणा आपला मोकळा आहे आणि हे बघा किती छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आमच्या घरात पुलाव सगळ्यांना आवडला, माझ्या भाच्याला तो खूप खूप आवडला. त्यानंतर मग मी पुलावला हे केलं, लोणचं आणि पापड सर्व केलं. हा माझा छोटासा पुलावची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.